पहापळच्या शेतकऱ्याचे अज्ञाताने उपडली पराठी, पोलिसात गुन्हा दाखल। पहापळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पराठी अज्ञात व्यक्तींनी उपडून नुकसान केल्याची घटना 13 सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली आहे। आनंदराव नामदेव मांदाडे वय 55 वर्ष, राहणार पहापळ असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे। या शेतकऱ्याची पहापळ शेतशिवारात गट नंबर 129 मध्ये 6.5 एकर शेती असून पीडित शेतकरी यंदा आपल्या शेतात कापूस पिकाची लागवड केली आहे। मात्र रात्रीच्या दरम्यान शेतात कोणीच नसल्याची संधी साधून एका कपटी इसमाने त्याच्या शेतातील 1200च्या संख्येत उभी पराठी उपडून फेकली आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचे 30,000 रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे। गैरप्रकारांची पीडित शेतकऱ्याने मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अज्ञात व्यक्तीचा तपास करून कठोर कारवाईसह नुकसान भरपाईची मागणी या शेतकऱ्याने केली आहे। पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे। माझं नाव आनंदराव नामदेव मांदाडे। माझी एकूण शेती आहे 17 एकर। सामूहिक शेती आहे आमची आणि त्याच्यामध्ये 6 एकर लायन्या भावाकडे आहे, 6 एकर 6.5 एकर माझ्याकडे आहे आणि 3 एकर जमीन दुसऱ्या नंबरच्या भावाकडे आहे, ती पडीत आहे। याच्यानंतर रात्रीने एका अज्ञात इसमाने येऊन माझ्या शेतामध्ये पराठी उपडून या मेरपासून तर त्या मेरपर्यंत आणि लगेच मधातही अशी जवळपास 1200 झाडांची संख्या ते उपडून नुकसान झालेली आहे। तेव्हा या इसमावर कडक कारवाई व्हावं आणि मला न्याय मिळावं आणि माझ्या मालाची जी नुकसान झालेली आहे ते नुकसान भरपाई मला मिळावं या अपेक्षेने मी हे सगळं करत आहो। आणि यानंतर हे कृत्य घडवणाऱ्यांना कडक कारवाई करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई व्हावं आणि मला न्याय मिळावं। मी सरपंच राहुल आत्राम, पेसा ग्रामपंचायत पहापळ। आज माझ्या गावामध्ये एक असं कृत्य घडलं। आदरणीय शेतकरी सन्माननीय आनंदराव भाऊ नामदेवरावजी मांदाडे, राहणार पहापळ, यांच्या शेतातली आज कमसे कम एका थैलीची नुकसान एका अज्ञात इसमाकडून हे रात्रीची नुकसान झालेली आहे। आणि हे नुकसान एवढी भयंकर झाली। आज आपला कास्तकार हा राबराब राबतो आणि कर्जबाजारी होऊन शेती करतो आणि लहानच्या जीवापाड लहानच्या झाडापासून मोठं झाड बनवतो तो कर्ज काढून। आणि आमच्या शेतमालाला भाव वगैरे बरोबर मिळत नसते। ह्या संकटातून आम्ही कर्जबाजारी होऊन एवढी मोठी शेती सजवतो। आज एका शेतकऱ्यांची आनंदरावजी नामदेवराव मांदाडे ह्या शेतकरी पुत्रांची आज पराठीची एवढी नुकसान झालेली आहे। आज कमसे कम 1000 ते 1200 झाडं, पराठीचे झाडं एका अज्ञात इसमांनी हे पूर्ण उपडून असे जमा करून ठेवलेले आहे। तरी ह्या आरोपीवर अशी कठोर कारवाई होऊन याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि माझ्या कास्तकाराची भरपाई, नुकसान भरपाई हे माझ्या कास्तकाराला मिळाली पाहिजे आणि त्याच्यावर कठोर शासन लागलं पाहिजे। जे भविष्यात आज आनंदराव भाऊच्या पराठीचं नुकसान केलं, उद्या दुसऱ्याची नुकसान झाली नाही पाहिजे। तरी माझी अशी विनंती आहे शासनाला का कास्तकाराची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी आणि ज्या आरोपीने हे केलेलं आहे त्याचा शोध लावून लवकरात लवकर त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि आनंदराव भाऊ यांच्या मालाची नुकसान भरपाई यांना तुरंत मिळाली पाहिजे अशी मी अपेक्षा बाळगतो। मी तंटामुक्ती अध्यक्ष चेतन खंडाळकर। आज काल रात्री जवळजवळ 1-1:30 वाजताच्या नंतर आनंदरावजी मांदाडे यांच्या शेतात अज्ञात इसमाने पराठी उपडून त्यांचं अतोनात नुकसान केलं आहे। आज 1 महिना पाऊस होता, अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं। त्या पावसात आसमानी आणि सुलतानी नुकसानीतून शेतकरी कसा तरी वर येतोय, तर हे नवीन नवीन उपक्रम राबवल्या जात आहे। असं जर दुसऱ्या पुन्हा कुणाचं न व्हावं याच्यासाठी शासनाने दखल घेऊन कडक कारवाई करून त्या इसमात कठोर कारवाई करून तुरंत त्याला घेऊन जावं। श्रीयुत आनंदरावजी मांदाडे
यांच्या शेतातील काल रात्री कोण्यातरी अज्ञात व्यक्तीकडून जवळपास 1000 ते 1200 पराठ्या उपडून अतोनात नुकसान केलेले आहे. या व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी आणि आनंदराव मांदाडे यांना नुकसान भरपाईची मदत मिळावी अशीच मी विनंती करीत आहो.